सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या पराभवास शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत चेतन नरोटे यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद भोसले यांच्यासोबत संगनमत करून क्रॉस मतदानाच्या माध्यमातून स्वतःचा विजय निश्चित केल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे काँग्रेस व मित्रपक्षांच्या इतर उमेदवारांचा पराभव झाल्याचा दावा त्यांनी केला। सदर प्रभागात मुस्लिम, दलित व ख्रिश्चन समाजाची मते पॅनल टू पॅनल झाली तर इतर समाजाची मते क्रॉस झाल्याने चेतन नरोटे निवडून आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे पक्षाला मोठे नुकसान झाल्याचे सांगत संबंधित प्रकरणाची पक्ष पातळीवर गंभीर दखल घ्यावी अशी मागणी माजी महापौरांनी केली आहे। आज या ठिकाणी आरिफबाईंनी प्रेस कॉन्फरन्स बोलवलं आणि त्या अनुषंगाने पक्ष संघटना काम करण्यामध्ये कसं अपयशी ठरली याबद्दलचं त्यांनी त्यांच्या बाबतीत वैयक्तिक खुलासा या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्या वर्णामध्ये तीन म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। सुरुवात करतो माझं सांगतो तर या ठिकाणी माझं म्हणणं असं आहे की चेतन भाऊ आमदारकीची निवडणूक लढवलेले आहेत। वास्तविक पाहता त्यांनी कॉर्पोरेशनला उभारायला नाही पाहिजे होतं। असो, आता श्रेष्ठींचा आदेश असेल किंवा जनतेचं त्या ठिकाणी आग्रह असेल, त्या आग्रहाती ते उभारले, निवडून आले, त्यांचं ते मी अभिनंदन करतो। पण हे होत असताना परवाच्या ह्याच्यात सांगितलंय की माझं कोण अभिनंदन केलं नाही, माझं कोण हे केलं नाही, मला हार घातला नाही। मला अध्यक्षांना विनंती, मला नम्रतापूर्वक सांगायचं वाटतं की माझे वडील कैलासवासी बाबूरावजी चाकोते आणि सुशील कुमारजी शिंदे साहेब शहर उत्तरमधून आप्पा उभारले होते, तालुका उत्तरमधून सुशील कुमारजी शिंदे साहेब उभारले होते। तेव्हा 1991 ला कैलासवासी आप्पांचा पराभव झाला। वास्तविक पाहता त्यावेळी इतका त्रास झाला होता शिंदे साहेबांना, आप्पांनी शहर उत्तरची जबाबदारी सोडून त्यांनी शिंदे साहेबांना निवडून येण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांना निवडून आणलं आणि दुर्दैवानं आप्पा पडले आणि शिंदे साहेब आले। शिंदे साहेब आल्यानंतर शिंदे साहेबांनी आनंदोत्सव साजरा केला नाही। त्या भगिनी समाजमध्ये काउंटिंग होतं, तिथं स्पष्ट सांगितलं की मी हार घालून घेणार नाही, गुलाल उधळवू नका, कारण आपले एक सहकारी गेलेले आहेत, आप्पा पडलेले आहेत, अजिबात आपण साजरा करायचं नाही म्हणून नेहरू नगरच्या जाईजुईच्या बंगल्यामध्ये ते जाऊन बसले आणि आप्पांशी बोलले आणि सांगितलं पराभव झालाय। नाही नाही, मला काय नाही म्हणाले, असते म्हणाले, मारजीत होत असते, तुम्ही आलात साहेब, आम्हाला सगळे आल्यासारखंच आहे असं सांगून त्याबद्दल वास्तविक पाहता आपले सर्व सहकारी पडलेले आहेत निवडणुकीमध्ये। आपण अध्यक्ष आहोत, गटनेता झाला म्हणून त्या काँग्रेस कमिटीमध्ये फटाकडे उडवायचे, हार घालून घ्यायचे आणि आम्ही हार घेऊन यावं ही अपेक्षा तर करणं चेतन भाऊना मला वाटते की ती अशी अपेक्षा आमच्याकडनं करू नये। वास्तविक पाहता त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून, आम्ही त्यांना नेहमी सांगतो, अनेक आपले काँग्रेस कमिटीची परंपरा आहे, काहीतरी असं अपयश आलं की स्वतःहून त्या ठिकाणी राजीनामा देत असतात। पण लाल बहादूर शास्त्री जेव्हा फक्त साधे रेल्वेचा अपघात झाला होता तर त्यांनी राजीनामा दिला होता मंत्रिपदाचा। हे तर काय आपलं अध्यक्षपद आहे आणि काँग्रेसची परंपरा आहे की बाबा जिथं जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय तर ताबडतोब आपण राजीनामा दिला पाहिजे, श्रेष्ठीने सांगितलं पाहिजे, नाही चेतन भाऊ तुम्ही योग्य आहात, तुम्हीच राहा तिथं, दुसरं कोण राहू नये, तुम्ही बरोबर आहे, तुम्ही प्रयत्न केला असाल, पण
अडचण झाल्यामुळं राहील असेल, काहीतरी अडचणी आल्या असतील त्याची मीमांसा करू आम्ही असं सांगून चेष्टी थांबवली असते त्यांना. पण मी राजीनामा देत नाही म्हणणं चुकीचं आहे. वास्तविक पाहता आम्ही त्यांच्याबद्दल माझं काय वैयक्तिक काय चेतन नरोटे यांच्याबद्दल माझं वैयक्तिक काय दुश्मनी नाही आहे. ते आमचे पारिवारिक मित्र आहेत. वास्तविक पाहता अशा पद्धतीनं त्यांनी मनाचा मोठेपणा आता वास्तविक पाहता विधानसभेमुळं त्यांच्या मनावर थोडंसं साहजिक आहे. विधानसभेत पडल्यामुळं त्यांचा मानसिक त्रास झाला असणार त्यांना मी समजू शकतो. परंतु एक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आता आपण महानगरपालिकेमध्ये गेलो. आता मी महापौर झाल्यानंतर महापालिकेत जायचंच कमी केलं. त्याच्यानंतर इलेक्शन पण लढवलं नाही. आता यांनी त्या ठिकाणी गटनेता पद मिळालेलं आहे. तर एवढं मोठं पद मिळालेलं आहे. आता काँग्रेस कमिटीची आपण जबाबदारी या ठिकाणी दुसऱ्यावरती सोपूयात. वास्तविक पाहता आमदार असताना देखील त्यांनी कुणावरती तर जबाबदारी सोपायला पाहिजे होती. त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील कुणावरती तर जबाबदारी सोपायला पाहिजे होती. पण त्यांनी जबाबदारी सोपवली नाही. सध्या तुम्ही बघितलं जिल्ह्याचा काय निकाल लागला 2 आणि महानगरपालिकेचे 2, सॉरी जिल्ह्याचा 0 आणि महानगरपालिकेचे 2. पक्षश्रेष्ठांनी याच्यावर निर्णय घ्यावा. आता काल तर निकाल झाला ना. आता साहेब मी काय म्हणतो, तुम्ही बोलता बरोबर आहे. हे पूर्ण शहरातली पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे हो. पण या ठिकाणी तुम्ही जे केलं ते मला जे वाटलं शंका आली ते मी तुमच्या समोर बोलायला लागलो. काय दुसऱ्या दिवशी ताईंना साहेबांना मी स्वतः फोन लावलो. बोलत ताई अध्यक्षने धोका दिला, तुम्ही विचारू शकता दोघा. सेकंड डे साहेब बोलला साहेब ताईला पण बोललो आणि तुम्हाला पण मी बोललो ही गोष्ट. ते बोललं की साहेब हे चुकीचं झालं, तुम्ही अध्यक्षाला खतरनाक धोका दिला. ते एकटा निवडून येते आणि तिन्ही कॅन्डिडेट निवडून येत नाही. काय म्हणजे ताईंचं काय रिस्पॉन्स आहे, काय म्हणताय? ते बघू बघतो मी बोलते चुकीचं झालं का म्हणजे बरोबर नाही झालं हे. म्हणजे ती का अध्यक्षांवरती कारवाई करते तो नाही तसं बोललो झालं नाही. असं काय म्हणजे नाही? नाही तसं नाही झालं काही बोललं. बोललो संध्याकाळी मी त्याच वेळेस बोललो हॉलमध्ये. नाही माझ्यावर भरोसा करा. मी बोललो अध्यक्ष मुलं कशाला बोललो राहू दे की मी बाबा करगुडे आम्ही एका ठिकाणचे, तुम्ही दोघं एका ठिकाणचे, काय क्रॉसिंग होणार नाही. नाही माझ्यावर विश्वास ठेवा. माझं काय मत आहे, अध्यक्ष आहे. पूर्वी धर्मा भोसले हेमाताईच्या वेळेस झाला तेव्हा एक नगरसेवक होते, आता अध्यक्ष आहे. शहराची जबाबदारी आहे. तिने काय करणार नाही, पक्षासाठी लढतील किंवा पक्षासाठी चांगलं काम करतील अशी माझी इच्छा होती. पण असं होतील मला ते हा मनोज भोसलेच्या अगेन्स्टमध्ये ते फिक्सिंग झालं ना. तेच म्हणतो ना मी, आरोप कशासाठी करतो मी. जेव्हापासून म्हणजे आमचा पराभव झाला, क्वांटिटी झाली त्यावेळेस मी बघितलं की हे जे माझा जी शंका होती ते शेवट मोमेंटला त्याने ते जागा बदलली एकदम ह्याच्या छाननीच्या वेळेस साहेब हुंडेगिरी प्लॉट मधला 1-2 मिनिट. हुंडेगिरी प्लॉट मध्ये माझा ते बालेकिल्ला आहे. माझा त्या ठिकाणी आमचे नातेवाईक आहे आणि मुस्लिमची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी त्यांना म्हणतात की त्यांना एकटे बोलवले. असं होऊच शकत नाही. उभय कायच बोलत म्हणून तिने बोललेलं आहे. साहेब जेव्हा तुम्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे, एक नंदीमा म्हणून तिथे एक बाई राहते. त्या बाईला माझा पराभव झाला ऐकल्यावर त्याला अटॅक आला. ते अजूनपर्यंत आहे. ती बाई हिच्या अश्विनीमध्ये ऍडमिट झाली. आमचे ट्रस्टी यायला लागले पण त्याने आले की आम्ही दोघं साहेब जाऊन रात्री 10:30-11 वाजता त्या बाईला जाऊन भेटलो. नंदी माँ मैं आया, मैं नहीं वो गलती से दिखाया, वो मैं नहीं आया करको मैं आयला बोलको बोला साहेब. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या बाईला म्हणजे डिस्चार्ज झाले. ती बाई आता आहे, तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता. नंदी माँ म्हणून आहे, त्या समोरच ते बाई राहतात. काय बोलले माहित आहे का, मी त्यांना बोललो आमदार साहेबाच्या प्रेस कॉन्फरन्स होती त्यावेळेस मी त्यांना बोललो की मी अध्यक्षवर नाराज आहे. आता जसं बोललो ते नाराज आहे, त्याने माझ्याशी धोका केला, ते चिटिंग केले एवढंच बोललो. मग त्यांनी बोलले नाही त्यांनी असं केलंय तसं केलं. काय केलं मी? अरे तुम्ही आमच्या मुस्लिम दलित ख्रिश्चनच्या वोटामुळे 1 साइड वोट पडल्यामुळे तुम्ही निवडून आलो. बघा ना तुम्ही एकदम इक्वल आहे साहेब. बघा कसं आहे, आमचं 500-700 असं आहे तर त्या ठिकाणी 400, 450,
300 395 असे मत आहे. आमच्यामुळे 2-5चा फरक आहे, पण असं एकदम 2-3 डिफरन्स नाही. इथं काय फरक दाखवते कारण मध्येच पटेल चाळी मुस्लिम समाज मी का म्हणतो, ज्या बूथवर मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी मला मतं मिळाली. एकूण बूथ किती होते हा आधी सांगा तुम्ही. एकूण बूथ किती तुमच्या वॉर्डामध्ये किती होते? मला वाटतं बघा 42 काय तर बूथ होतं. 43. ठीक आहे. 43 मध्ये किती ठिकाणी तुम्हाला आणि त्यांना समान मत आहे? तुम्हाला जास्त आहे, त्यांना कमी आहेत आणि त्यांना जास्त आहे तुम्हाला? अविनाशी ऐका ना, तसं आपण डिटेल असं बूथ वाईज काढलंय काढलं का? नाही. ऐका ना, मी तसं काढलं नाही. पण ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्य एरिया, मुस्लिमचं मतदान ज्या एरियामध्ये आहे त्या ठिकाणी आम्हाला मतं बरोबर आहे, समान आहे. समान आहे. आणि ज्या ठिकाणी मुस्लिम नाही त्या ठिकाणी मला मतच नाही. 25, 50, 60 असे मत आहे. आणि मग जिथं